ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अशोक मामा आपल्या सोबत आहेत। अशोक मामा, किती आनंद होतोय, आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय। प्रश्नच नाही। सगळ्यात मोठी गोष्ट असं म्हणून मी सध्याची म्हणजे की मराठी भाषेला त्यांनी दर्जा दिलाय। अर्थात मराठी भाषेला हा दर्जा होताच पहिल्यापासून, हे आपण कधी विसरू शकत नाही की अत्यंत प्राचीन अशी जी भाषा आहे ती केव्हापासून चाललेली, ही भाषा अशी लोप होऊ देण्यात काही अर्थ नाहीये। त्याला दर्जा हा दिलाच पाहिजे होता आणि तो हा दिला, ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे। आणि या भाषेला जेव्हा आपण करू शकतो की इतके त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत, या भाषेमध्ये अर्थ इतके आहेत की एका शब्दाला पर्याय इतके आहेत ते कुठल्याही आणि दुसऱ्या भाषेत नसतील असं मला वाटतं। आणि ही भाषा ज्या पद्धतीने बोलली गेली पाहिजे हे आजकालच्या स्कूल्सने किंवा आजकालच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कशा रीतीने ही मराठी भाषा आत्मसात केली पाहिजे। एक गोड भाषा, एक विविध अर्थ असलेली भाषा आहे असं आपण याला म्हणू। हा सगळ्यात मोठी बातमी आहे याची की आपल्याला त्यांनी हा दर्जा दिलेला आहे। व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच मला सांगितल्याबद्दल। मनापासून आभार आपले सुद्धा, आपण प्रतिक्रिया नोंदवलीत त्याबद्दल। आणि अभिनेते सुबोध भावे सुद्धा आपल्या सोबत आहेत। सुबोध, अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, पण त्याचबरोबर जबाबदारी सुद्धा तितकीच वाढते आपल्या प्रत्येकाची। नक्कीच नक्कीच सर्वप्रथम केंद्र सरकार आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार, कारण हा निर्णय इतक्या वर्षांचा प्रलंबित निर्णय घेतला गेला। त्याच्यासाठी कितीतरी जण कितीतरी वर्ष झटत होते, काम करत होते, कष्ट करत होते, वेगवेगळ्या प्रकारच्या फाईली पेपर सबमिट करत होते की त्याला दर्जा मिळण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी। म्हणून त्या सगळ्यांचं आभार आणि त्या सगळ्यांच्या चरणांना वंदन की त्यांच्यामुळे हे शक्य झालं, त्यांच्या कष्टांचं चीज झालं। खरं म्हणजे मराठी फक्त जे शिकलेले लोक आहेत त्यांनी सावरली का? नाही, मला असं वाटतं की खेड्यापाड्यात राहणारी जी अगदी अशिक्षित जनता सुद्धा आहे, जे कदाचित शिकले नसतील शाळांमध्ये फार, त्यांनी सुद्धा मराठी भाषा सांभाळली इतकी वर्ष प्राणपणाने, त्यातली गोडी जपली। मला असं वाटतं मराठी भाषेशी निगडीत सगळ्या प्रकारच्या बोलीभाषांचाही सन्मान आहे हा, फक्त मराठी भाषाचा नाही तर मराठीशी निगडीत मध्ये अगदी प्रत्येक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात बोलली जाणारी भाषा असेल, वऱ्हाडी असेल, कोंकणी असेल, कोल्हापूरची वेगळी आहे, सांगलीची वेगळी आहे, नाशिकची, सोलापूरची, या सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात भाषा बोलल्या जातात, त्याही सगळ्या बोली भाषांचाही हा सन्मान आहे। आणि तुम्ही म्हणलात तसं इथे थांबून चालणारच नाहीये। आता ती व्यवहाराची भाषा कशी होईल, मराठी भाषेत बोलताना अमराठी भाषिक माणसाला देखील आनंद कसा मिळेल। ये भैया मेथी की जुडी कैसे दी असं महाराष्ट्रात बोलण्यापेक्षा सुद्धा अरे मित्रा भावा की मेथीची जुडी कितीला दिलीस असं जेव्हा आपण विचारतो, काही 2 रुपयाला दिली असं जेव्हा म्हणेल ना, तेव्हा या अभिजात भाषेला काहीतरी अर्थ आहे असं वाटेल। आणि ती आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की महाराष्ट्रात मराठीत बोलूया, मराठीतच व्यवहार करूया। अगदी बरोबर आहे, आपण त्याचा आग्रह धरायलाच हवा। मराठी भाषेचा अभिमान आपणही नेहमीच बाळगायला हवा। मनापासून आभार आपले, आपल्या प्रतिक्रियेबद्दल।